वैशाली चंद्रभान डाके आहे. मी आत्ता 9वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव राजराजेश्वर विद्यालय कर्जत हे आहे. मी आमच्या शाळेतील ग्रंथालयातील लोकांचा राजा शाहू छत्रपती हे पुस्तक वाचले. या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक अशोक राणा हे आहे. हे पुस्तक इंग्रजांच्या काळातलं आहे. मी हे पुस्तक वाचताना मला शिकवले शाहू छत्रपती महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला. या शाहू छत्रपती यांचे वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई हे होते. 2 एप्रिल 1894 रोजी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी शाहू छत्रपतींना राज्यकारभार सोपविला. शाहू छत्रपती लोकांचे दुःखे समजून घ्यायचे, ते प्रजेमध्ये समरस व्हायचे. तेव्हा लोकांनी शाहू छत्रपती अनेक जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिकण्याकरिता महाराजांनी वसतिगृह काढले. शाहूंचे जनक वडील जयसिंगराव घाटगे यांचे निधन झाले. 20 मार्च 1886 रोजी त्यांचे निधन झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा देणाऱ्या लोकमान्य टिळकांनी छत्रपती विरुद्ध दंड ठोठावले. शाहू महाराजांना लोकमान्य टिळक, नारायण गोखले व रानडे यांच्या तिघांविषयी अति आदर होता. प्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर यांनी महाराजांना विचारले, महाराज, आपण जात पाहून स्कॉलरशिप देता, पण हे चुकीचे आहे. आपण लायकी पाहूनच स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत. पण महाराज म्हणाले, आपण जर लायकी पाहून स्कॉलरशिप दिल्या तर मागासवर्गीय लोक आहेत, त्यांना कोण स्कॉलरशिप देईल? त्यांचं काय होईल? महाराजांनी 1908 मध्ये अस्पृश्यांसाठी खास वसतिगृह काढले. सर्व जातीगृह काढले. सर्व जाती धर्माचे लोक शिकावे हा त्यांचा हेतू होता. फासेपारधी यांना राहायला घर नव्हते. शाहू महाराजांनी त्या घरबांधणीस मंजूर करून दिले. 6 मे 1922 रोजी सकाळी 6:05 मुंबई येथील पन्हाळा लॉन्चमध्ये त्यांचा मृत्यू झाला. रयतेचा राजा गेला पण त्याच्या कार्याची प्रेरणा कायमच आहे.